नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपवासाचे शाबूचे भजी कसे करायचे ते दाखवत आहे। त्याला हिंदीमध्ये पकोडे सुद्धा म्हणतात। तर त्यासाठी मी 1 वाटी शाबू भिजवलेले आहेत, ते भिजून 1.5 वाटी झालेले आहेत। तर त्यासाठी मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। त्याच्यानंतर बटाटे उकडून 1 वाटी घेतलेले आहेत। त्यासाठी मिरची, जिरे आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ म्हणजे 1 चमचा मी घेतलेला आहे। तुम्हाला जसं आवडीनुसार घेऊ शकता। ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट सुद्धा किंवा मिरची तुम्हाला आवडेल अशी घेतली तरी चालते, तिखट कमी जास्त प्रमाणात लागत असेल तशा पद्धतीने। तर आपण हे कसे पकोडे करायचे ते दाखवते किंवा भजी कसे करायचे ते दाखवते। आता या शाबूमध्ये आपण हे बटाट्याचा कीस, शेंगदाण्याचं कूट सगळं मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने। ही मिरची घालते मी, वाटण, हे मीठ आणि हे बटाट्याचा उकडलेला कीस, हे सगळे घालून असे एकत्र एकजीव करायला पाहिजे, तरच ते व्यवस्थित पकोडे होतील। शाबू एकत्र करून हे सर्व एकजीव झालेलं आहे। आता आपण त्याचे पकोडे करायचे आहेत। आज आपण पकोड्याची चटणी किंवा शाबूच्या पकोड्यासाठी, भजीसाठी आपण ही चटणी कशी करायची ती दाखवत आहोत। त्यासाठी मी 1 ओल्या नारळाचा तुकडे 1 वाटी घेतलेले आहे। त्यासाठी 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 1 मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर 1 बाउल घेतला आहे, 1 चमचा मीठ घेतले। हे सर्व मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर फोडणी टाकणार आहे। ती उपवासाची आपली चटणी खोबऱ्याची असं म्हटलं तरी त्याला काही हरकत नाही। तर हे आपण शाबूच्या खिचडीबरोबर पण खाऊ शकतो, शाबूच्या वड्यांबरोबर पण खाऊ शकतो आणि शाबूच्या भजींबरोबर सुद्धा खाऊ शकतो। तर तुम्ही कसे खाताय किंवा कसा करताय चटणी ही ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। उपवासाच्या चटणीसाठी मी इथे 1 अर्धा पाने कढीपत्त्याचे घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि हे खोबऱ्याचे वाटण सर्व करून घेतलेले आहे मिक्सरला। त्यात तेल एका घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी जिरे सोडत आहे। त्याच्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि त्याचा कढीपत्ता फोडणी टाकलेला आहे। आता मी या वाटणामध्ये हे जे केलेलं आहे आपण फोडणी ते उपवासाच्या चटणीसाठी घालत आहे। सुंदर वास सुटलाय, मस्त चटणी झाली आपली उपवासाची। उपवासाच्या भजी करण्यासाठी जे आपण साहित्य एकत्र केलेले आहे ते आपण आता हे फ्राय पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घातले, ते गरम झाले। आपण आता त्यात हे भजी उपवासाचे सोडू। शाबूचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। असे मी शाबूचे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवलेत। आता या पॅनमध्ये एक एक असे सोडायचे आहेत। हा मस्त प्रकार आहे, तुम्हीही करून बघा आणि तुम्हाला कसं वाटते हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की जरूर कळवा। आता उपवासाचा श्रावण महिना आहे, या श्रावण महिन्यामध्ये सोमवार, गुरुवार असतात। तर तुम्ही करून बघा कसा वाटतो हा पदार्थ आणि आम्हाला कळवा। हे शाबूचे पकोडे किंवा भजी म्हणतो, तुम्ही काय म्हणता आम्हाला कमेंटमध्ये कळवा। हे तयार झालेले आहेत, खूप छान सुंदर झालेत। त्याच्यावर गुलाबी सोनेरी कलर आलेला आहे, आतनं संपूर्ण भाजलेलं आहे ते। आता आपण हे सर्व करण्यासाठी काढत आहोत एका प्लेटमध्ये। उपवासाचे पकोडे आता तयार झालेले आहेत। ही उपवासाची खूप छान चटणी झालेली आहे, खूप सुंदर वास येत आहे, त्याचा सुगंध चटणीचा पण छान येत आहे। पकोडे पण छान क्रिस्पी भाजलेले आहेत
तर तुम्हीही असे करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा कसं हे पकोडे किंवा भजी आम्ही म्हणतो याला, उपवासाचे भजी आणि उपवासाची चटणी। तर तुम्ही करून बघा, आम्हाला कळवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा।